आयुष्याची किंमत एका दिवसाची गोष्ट आहे. वडिलांनी पाहिले की त्यांचा मुलगा रमेश घराच्या लॉनमध्ये बसला आहे. तो रमेशकडे गेला आणि त्याला विचारले, काय झाले बेटा, गप्प का बसला आहेस? मी काहीतरी विचार करतोय बाबा. रमेशने उत्तर दिले, तू काय विचार करत आहात हे मला कळू शकले का? वडील बोलले, मी विचार करतोय बाबा, माझ्या आयुष्याची किंमत काय आहे? वडील हसले आणि म्हणाले, चांगले आहे. जर तुला तुझ्या जीवनाची किंमत खरोखरच समजून घ्यायची असेल तर मी सांगतो तसे करा. वडिलांनी त्याला एक दगड दिला जो दिसायला साधा होता आणि म्हणाला, बेटा, हा दगड बाजारात घेऊन जा. हा दगड हातात घे आणि तिथेच बस. त्याची किंमत कुणी विचारली तर काही सांगू नकोस. फक्त तुझी 2 बोटे वर कर. रमेश बाजारात गेला आणि वडिलांनी दिलेला दगड हातात घेऊन एका जागी बसला. रमेश काही वेळ तिथे बसला होता. तेव्हा एक म्हातारी बाई त्याच्याकडे आली आणि विचारलं, बेटा, या दगडाची किंमत काय आहे? रमेश काहीच बोलला नाही. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे फक्त 2 बोटे वर केली. 200 रुपये. ठीक आहे, मी हा दगड 200 रुपयांना विकत घ्यायला तयार आहे. हा दगड मला दे, म्हातारी बोलली. म्हातारीचे बोलणे ऐकून रमेशला आश्चर्य वाटले. साध्या दिसणाऱ्या दगडालाही कोणी 200 रुपयेही देऊ शकतो याची त्याला कल्पना नव्हती. बरं, रमेश दगड न विकून तो घरी आला. घरी आल्यानंतर रमेशने वडिलांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा वडील रमेशला म्हणाले, यावेळी तू संग्रहालयाला जा. तिथेही या दगडाची किंमत कुणी विचारली तर पूर्वीप्रमाणे 2 बोटे वर कर. रमेश दगड घेऊन संग्रहालयात गेला. तिथे एका माणसाने त्याच्या हातातला दगड पाहून विचारले, त्याची किंमत काय आहे? रमेश काहीच बोलला नाही. फक्त 2 बोटे वर केली. 20,000 रुपये. ठीक आहे, मी ते तुमच्याकडून 20,000 रुपयांना विकत घेईन, तो माणूस बोलला. हे ऐकून रमेशला आश्चर्य वाटले. त्या दगडासाठी कोणी 20,000 रुपयेही देऊ शकेल यावर त्याचा विश्वास बसला नव्हता. दगड विकण्यास नकार देत रमेश घरी आला तर रमेशने वडिलांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा वडील म्हणाले, आता मी तुला शेवटच्या ठिकाणी पाठवतो. आता हा दगड घेऊन एका मौल्यवान दगडाच्या दुकानात जा आणि तिथेही कोणी तुला त्याची किंमत विचारेल तर काही बोलू नको. पूर्वीप्रमाणे 2 बोटे वर कर. रमेश ताबडतोब मौल्यवान दगडांच्या दुकानात पोहोचला. त्याच्या हातातला दगड बघून दुकानदार लगेच त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, अरे, तुझ्याकडे हा दगड कसा? मी अनेक वर्षापासून हे शोधत आहे. हा दगड तू मला दे. मला सांग, त्याची किंमत काय घेणार? रमेशने काहीही न बोलता 2 बोटे वर केली. चांगले, 2 लाख रुपये. ठीक आहे, मी आता तुला 2 लाख रुपये देऊन हा दगड तुझ्याकडून विकत घेईन, तो माणूस बोलला. 2 लाख रुपये ऐकून रमेशचे डोळे आश्चर्याने फिरले. ही किंमत त्याच्या विचाराच्या पलीकडची होती. मग तो दगड न विकून रमेश घरी आला. घरी आल्यावर त्याने वडिलांना सांगितले, बाबा, या दगडासाठी कोणी 2 लाख रुपये द्यायला तयार आहे यावर माझा विश्वास बसत नाही. हा कसला दगड आहे बाबा? काहींना ते 200, काहींना 20,000ला विकत घ्यायचे आहे. शिवाय लोक ते 2 लाख रुपयांना खरेदी करण्यास तयार आहेत. शेवटी त्याची किंमत काय आहे? वडिलांनी रमेशला समजावले आणि म्हणाले, बेटा, तू मला तुझ्या आयुष्याची किंमत विचारलीस नाही का? या दगडाच्या जागी तुझा जीव ठेव आणि तुझ्या जीवनाची किंमत मोज. या दगडाची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी होती. जीवनाचेही असेच आहे. तुम्ही स्वतःला कुठे ठेवता यावर तुमचे आयुष्य अवलंबून असते. जर तू स्वतःला 200 रुपयांच्या जागी ठेवले तर तुझे आयुष्य 200 रुपयांचे आहे. जर तू स्वतःला 20,000 रुपयांच्या ठेवले तर तुझे आयुष्य 20,000 रुपयांचे आहे. जर तू स्वतःला 2 लाख रुपयांच्या जागी ठेवले तर तुझे आयुष्य 2 लाख रुपयांचे आहे. आता तू स्वतःला कुठे ठेवायचे हे तूच ठरवायचे आहेस. लोक आपले आणि जीवनाचे वेगळे मूल्यांकन करतात. जे आपल्यावर प्रेम करतात, आपल्याला आपले मानतात, त्यांच्यासाठी आपण सर्वस्व आहोत. पण ज्यांना फक्त आपला वापर करायचा आहे, आपला फायदा घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी आपण काहीच नाही. आयुष्य खरंच अनमोल आहे. त्याचे महत्त्व समजून घ्या. म्हणूनच मित्रांनो, लोकांच्या बोलण्यावरून आपल्या आयुष्याची ठरवू नका. आपल्या आयुष्याची किंमत आपणच ठरवली पाहिजे.